या व्हिडिओमध्ये आपण एनफेस इन्स्टॉलर ॲपचा वापर करून IQ गेटवे कसे बदलायचे हे शिकणार आहोत। एनफेस इन्स्टॉलर ॲप उघडा। सिस्टम यादीमधून आपण ज्या सिस्टमवर काम करत आहात ती निवडा। खाली स्क्रोल करा आणि सर्व्हिस विभागात रिक्वेस्ट रिटर्न अँड इन्स्टॉल रिप्लेसमेंट हा पर्याय निवडा। रिप्लेस IQ गेटवेवर टॅप करा। विद्यमान IQ गेटवे निवडले गेले आहे याची खात्री करा आणि पुढे जाण्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील सर्व सूचनांचे पालन करा। स्टेप 2 मध्ये IQ गेटवेचा सिरियल नंबर स्कॅन करा। तुम्ही या पेन चिन्हावर टॅप करून स्वतः सिरियल नंबर प्रविष्ट करू शकता। सिरियल नंबर स्कॅन करा। प्रोसीडवर टॅप करा। पुढील टप्प्यावर जाण्याआधी IQ गेटवेचे AP मोड सुरू करा। AP मोड बटन एकदा दाबा। AP मोड दर्शवणारा दिवा हिरवा होईल। आता कनेक्टवर टॅप करा। एन्व्हॉयचे नाव वायफाय सिग्नल निवडा आणि ॲप IQ गेटवेशी कनेक्ट होईपर्यंत प्रतीक्षा करा। कनेक्शन यशस्वी झाल्यानंतर वायफायचे क्रेडेन्शियल्स टाकून IQ गेटवेला इंटरनेट कनेक्शन द्या। पर्यायी मार्ग म्हणून तुम्ही एथरनेट केबलद्वारेही इंटरनेट देऊ शकता। मागे जा आणि प्रोसीडवर टॅप करा। फोन IQ गेटवे पासून डिस्कनेक्ट करा आणि पुन्हा इंटरनेटला कनेक्ट करा। रिप्लेस डिव्हाइसवर टॅप करा। आपली IQ गेटवे बदलण्याची विनंती यशस्वीरित्या सबमिट झाली आहे।